नमस्कार. जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. 1962 सालची गोष्ट आहे. 1962 साली हिंदी चिनी भाई म्हणून नारा झाला आणि चीननं हिंदी चिनी भाई भाई म्हणून हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसला. आपला बराचसाच मुलूक त्याने जिंकून घेतला आणि जी सगळ्यात जास्त तिडी कुणाला आली असेल तर आमच्या गावातल्या सर्जेरावला. कुणीतरी त्यावेळेला गाणं रचलं होतं, हिंदभूमी अशी खान सोन्यापरी दुष्ट चिन्यांची दृष्ट हिला लागली. हे गाणं सारखं म्हणायचं. त्याला चिन्यांच्याबद्दल अतिशय तिथे. काही वर्ष गेली आणि कर्मधर्म संयोगाने एक चिनी प्रवासी भारतातल्या खेड्यांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात आला आणि त्यानं बरोबर आमचं गाव निवडलं. आमच्या गावात चिनी प्रवासी आलाय हे जेव्हा सर्जेरावला समजलं त्यावेळेला त्याला अतिशय तिरस्कार आला त्या माणसाचा. म्हणला ह्याचं तोंड बघायला नको म्हणून रानात जाऊन बसलं. चिनी प्रवास आपल्या गावातनं फेरपाटका मारित होता. उन्हाचाच वेळ होता. उन्हातनं आपल्या गावातनं फिरत होता गाव बघित आणि त्याला अचानक चक्कर आली आणि रस्त्यात बेशुद्ध होऊन पडलं. आता आपली संस्कृती म्हणजे अतिथी देवो. माणसाने आसपासच्या उचललं त्याला आणि दवाखान्यात देऊन भरती केला. डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं, बेडवर झोपवला आणि ऑक्सिजन लावला आणि म्हणले आता डॉक्टर म्हणले चिनी प्रवासी आता व्यवस्थित आहेत, ऑक्सिजन त्यांना लावलेलं आहे, इथं कधी दंगा करू नका, शांतता ठेवा सगळ्यांनी. ते झोपलेत. आता सगळी पांगापांग झाली. सर्जेरावला बातमी समजली रानात की चिनी प्रवासी बेशुद्ध होऊन पडले आणि दवाखान्यात ऍडमिट आहे. आता म्हणला बेशुद्ध आहे म्हटल्यावर त्याला काय बघायला हरकत नाही. म्हटला हे पळतच आलं. दवाखान्यापाशी गेलं, सगळी सामसम होती. हळूच आत शिरलं. डॉक्टर बी नव्हते तिथं. आता म्हटला निरकून बघायला हरकत नाही म्हणून पार जवळ आलं चिनी प्रवाशाच्या आणि पार असं तोंडाजवळ येऊन निरकून बघतंय. त्याला निरकून बघतंय तोवर चिन्यानं खाटदिशी डोळं उघडलं. खाटदिशी डोळं उघडलं आणि रागानं आता तिचं डोळं बारीक. याला काही ते रागावलेला काही समजलं नाही. त्याला वाटलं ह्याला काहीतरी आपल्याला सांगायचं आहे. तर चिनी प्रवास म्हटला मुंग वांग चॉंग चिंग आणि खाटदिशी त्यानं डोळे मिटले आणि चिनी प्रवासी मेला. आता सर्जेरावनं बघितलं, डोळे मिटले. यानं ती नाडी चापसली. नाडी बंद आहे म्हटली की यानं टुंदिशी मागं उडी मारली, चकार रानात पळालं. पण त्याच्या डोक्यात विचार म्हटला मुंग वांग चॉंग चिंगचा अर्थ काय. म्हटला काहीतरी म्हटला मरताना महत्वाचं बोलले, कुठेतरी खजिना पुरलेला असेल, ते बहुतेक त्याला सांगायचं असेल. पण म्हटलं अर्थ कोणाला विचारायचा. यानं सगळीकडे चौकशी केली. म्हटले कराडात कोणतरी मिस्त्री आहे, त्याला चिनी भाषा समजते. म्हटले याला समजलं की हे एसटी पकडली, कराडला गेलं. तिथं मिस्त्री होते चीनवरनं आलेले, बरेच वर्ष चीनमध्ये वास्तव केलेले होते. ते मिस्त्री त्यांना जाऊन भेटला. येऊ म्हटला नमस्कार मिस्त्री. म्हणजे नमस्कार, काय काम आहे. तर मला म्हणलं एक अर्थ विचारायचा आहे. म्हटलं कसले अर्थ विचारायचा आहे. तर म्हटला मुंग ऑंग चॉंग चिंगचा अर्थ काय. म्हणले काय. म्हटला मुंग ऑंग चॉंग चिंगचा अर्थ काय. मिस्त्री म्हणले मुंग ऑंग चॉंग चिंगचा अर्थ मूर्खा ऑक्सिजनच्या पाईपवरनं पाय उचल. मूर्ख ऑक्सिजनच्या पाईपवरनं पाय उचल म्हणजे सूर्यानं टुंदिशी माग उडी मारली, सरळ एसटी गाठली आणि सरळ गावात निघून आलं, रानात जाऊन बसलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय श्री.